काय म्हणलं तो समक्षच फोन लावला आता काय म्हणे संध्याकाळी आता विचारन माय बाबाले त्याच्यानंतर काय आहे ते मला फोन करन. निर्णय तुम्ही आज नाही उद्या घ्या म्हणा, एक दिवस शिल्लक घ्या, पण निर्णय पाहिजे आपल्याला वावर विकायचाच. सांगून राहिले नाही तर मी इथे राहणार नाही, माय बाबाचं घर मला पाहायला. हो ना, बोलली ना ती तशी, त्याच बाजूने बोलली, म्हणतोच म्हणे मी बाबाले. हो ना, आता सांगितलं ना तो देखत समोरची गोष्ट आहे ना. आता त्या मग 2 दिवस तुमच्या आहेत, तिसऱ्या दिवशी मला म्हणायचं बी नाही काय, सकाळी जशा आहे तशाच थैल्या भरून ठेवतो मी, समजलं का? चला मग घरी. निपलं वाचत नाही का, थैल्या तर एवढ्या आणल्या होत्या की 6 महिने चालले का? बरं बरं, चाल चाल. वावर इकते म्हणते ते का? वावर इकून घर बांधून राहिला का ती? लेका म्हणा घर घेतलं तर घर इकून वावर होते का म्हणा आपल्या जन आयुष्यात? बापदादाची जमीन आहे म्हणा, तेवढी राहू दे ना म्हणा, 3 एकर ती. नाही वाढवणं होतं हाय तेवढी तर राहू दे म्हणा कमीत कमी. आपण आता बेवारस आहे का जमीन, ते आपण इकडेच राहून राहिलो. पोरग तिथे आता मस्त राहून राहिला, त्याची एजन्सी चालू आहे. मग आता काय करता मग? शेवटी त्याच आहे का नाही, ते आज ना उद्या त्याच होणार आहे. मग आता ऐकलं तर त्याच्या कामी तरी पडन. अरे मग म्हातारपणी आपण कुठं काय का मंदिरात जाऊ का, कुठं जाऊ म्हणलं, आपण आश्रमात जाऊ का म्हणलं? आपल्या स्वतःचं घर नाही पाहिजे का हक्काचं? इथं का आपलं का कायम टिकणार आहो आपण? शेवटी आता काही ना काही दिवस आता काम होते म्हणून ठेवलं यायनं. नंतर तर इथून काढूनच देतील का नाही? मग आपलं घर आपल्याला पाहिजे. हो, घर नाही इकायचं ना कोणतं वावर नाही इकायचं. ऐकून घ्या तुम्ही, समजून घेतलं पाहिजे ना, परिस्थितीनुसार वागायला लागेल आपल्याला. आता तिथं बेवार जमीन पडून राहिल्यापेक्षा पोराच्या जर कामी लागली तर काय हरकत आहे? तेवढ्या पैशात नाही त्याचं मोठं घरही होते, एखादं दुकान विकाने होती म्हणे, वीट भट्टीवाला घेऊन राहिला, पैसे बी जास्त देऊन राहिला. मग अशी संधी येत असते का डबल? हो ना, त्याचा बंगला नाही काही होईल, पण आपलं पाहा लागेल ना आपल्याला. म्हातारपणच मग पुढे हे काय करून माहिती आहे का तुले? बायकोच्या पुढे चालते का ते बाई? माहित नाही का कोणत्या रंगाची आहे तर? मग हे बा म्हणलं आपलं आपल्याला पाहा लागत असते म्हातारपणाचं. हो, पुढे काय होईल काय नाही तर सगळं देऊन बसावून मग का भीक मागत बसावं का आपण? आपल्या जवळ पैसे असले पाहिजे मरेपर्यंत, तर कोणतरी वागवते, नाही तर काही नाही. सगळं देऊन टाकायचं मग बसायचं काय त्याच्या मागं रुपया मागत? मग सुपारीच्या खांडाला पैसे देत नाहीत पोरं, मग तरसा लागते माणसाला. तुला माहित आहे का, मला माहित आहे ना काय परिस्थिती असते तर. मुकाट्यानं जे आहे त्याला म्हणा बाबू सुकान जग म्हणा आहे ती. वावर फावर इकतही नाही म्हणा मी. स्वतःच्या कमाईवर घे म्हणा काय घ्यायचं ती. लागले तर 1-2 वर्ष थांब म्हणा, आम्ही पैसे देतो, नंतर घर बांध म्हणा. तसं नाही ना आपला चिमन, वागवते होते. हे बघ तुम्ही काय करा, तुम्हाला एवढा भरोसा नाही का नाही, तर तुम्ही आता जमीन विकासाठी तुमची सही करायला तर जास्त लागेल का नाही, तर मग घरही तुमच्याच नावानं करायला लावा तुम्ही त्याला. जे घर बी घेईन ते काय, जे काय घेईल ते पैशात ते तुमच्या नावानं करायला लागेल. मग कसं काय हकालून देणार आहे आपल्याला ते? आपलं घर राहील ना ते. नाही नाही, आज न उद्या आपल्याला घरीच जा लागल. कोणत्या तोंडाने जाऊ मी गावात मग? जमीन इकली, घर इकलं, कोणाची इथं आपण जाऊ मग? कोणाची तर चहा प्यायला तरी उजागर राहते का मग माणसाले? आपलं बालपण गेलं तिथं, घरदार हे ते सगळं एकटिक करा. नाही बा म्हणलं, म्हणालेच नाही पुटू राहिले. बाबा तुमच्या मनानं आता काय करा, आता पोरगं लय नाराज होते. पण आता काय कसं आहे, आता चांगलं चालू आहे त्याचं, पण मस्त त्याला आता काहीतरी चांगलं घडून राहिलं होतं, पण आता तुम्ही नाही म्हणता. पण शेवटी आता त्याचं आहे ना होणार, आज नाही उद्या इकणारच आहे ते आपण गेल्यावर. काय करा, तू बी तळफळ करून राहिली, माझ्या छातीवर दगड ठेवून निर्णय घ्यायला लागू राहिला मला आता. जाऊ दे बा, इक म्हणा आता काय करा शेवटी. पण हे पहा, एक सांगतो त्याला म्हणा, घर जे आहे ते मा नावानं लागन म्हणा. हो, नाही तर मला कसं वृद्धाश्रमात देशील घालून. हो, तर आता सांगून दे त्याला फोनवर, नाही तर सकाळी फोन कर. असं काही निर्णय घ्या बाबा. ते तुम्हाला तर म्हणलं ना तुमच्याच नावावर करून देतो म्हणून. बोलतो मी त्याला, सांगतो सकाळी फोन करतो, काय काय नाही सांगून देतो. वाह, आला कडे आईचा फोन आला. फोन आला म्हणलं. बोला चिमन बोलतो. बोल बोल. हॅलो, झालं रे चहा पाणी वगैरे झालं का? आताच पेपर पोहोचून दिले घरी आलो, चहा घेतला. काय म्हणते, काढला विषय मग बाबा तुला? काय म्हणजे काही झाला विषय त्याच्यावर, काही बोल ना. हो बोलले मी, पण कसं आहे नाहीच म्हणे ते. अजिबात तयारच नव्हते ते. म्हणे काही गरज नाही म्हणे, 2-3 वर्ष थांब म्हणा म्हणे, नंतर घर बांधून देतो. पण मी म्हटलं बाबा असं काय करता, तर त्याला बरोबर मी समजावून सांगितलं. पण ते एका अटीवर तयार झाले आता. एका अटीवर म्हणजे काय, म्हणजे सांग ना कोणती अट आहे? म्हणजे काय काय म्हणजे वावर इक म्हणते ना? पण हो, इक म्हणते ते, वावर घेवर घरगीर. पण म्हणलं जे बी काही तू काही घेशील ते त्याच्या नावानं करून द्यायला लागेल म्हणते, तर मी सही करतो म्हणते त्याच्यावर, नाही तर करणार नाही. म्हणलं किती हुशार आहे बुड, पुढची सोय पाहिजे ते त्याला वाटतं केलं पाहिजे माया. मी करतो. चालते ना, तू या नावानं कर, बाबाच्या नावानं कर, त्याच्यात काही विषय नाही. फक्त कसं आहे, तिकडचं मोळमाळ करायचं, इकडे घेऊन घ्यायचं. काय बाबा मग कसं त्याने लय मोठं मनावर दगड ठेवून आता निर्णय घेतला. पण त्याच्यातून सार्थक झालं पाहिजे असं पाय. चांगल्या पद्धतीने भावारी ती मस्त घर घे, एखादं दुकान गिकान, सगळं व्यवस्थित कर. हो बिलकुल बिलकुल. बस आता मी कसं भेटतो त्या माणसाले, अजून एक वेळ विचारपूस करून घेतो, काय म्हणते काय नाही, तर नंतर मी फोन करतो काही याचं काय तर बाबाला सही करायसाठी. म्हणजे मग करून टाकू खरेदी हे ते. हो काही हरकत नाही. मला फोन करतो मग काय होते तर. बाकी तब्येत आहे सुनबाईची हे ते चांगलं व्यवस्थित आहे सर्व? आता होईल व्यवस्थित. हो आता काही टेन्शन नाही. बरं ठीक आहे, मग ठेवतो आता. लागतो मी कामोकामी आता, काय पाहा लागेल काय नाही तर. ठीक आहे. आता तर जरा हो म्हणते ना, वावरी का म्हणते ना, घ्या म्हणते तुम्हाला काय घ्यायचं ते. पण म्हटलं पाहा ना म्हणलं तुमच्या बाबाचा, त्याच्या नावानं घर करून द्या म्हणते, असं म्हणून राहिले. करे ना मग.
शेवटी आपल्याच होणार आहे का नाही आज ना उद्या. मग काय होती त्याच्या नावानं असलं का माझ्या नावानं असलं तर काय झालं मग. त्याच्यात काय अर्थ नाही तुले. जाऊ द्या काही हरकत नाही म्हणा. देव एवढं हो म्हटलं ना, जाऊ द्या काही हरकत नाही. मग आता तुम्ही लागा कामोकामी. कोण घेणार आहे काय आहे त्याचा शोध घ्या तुम्ही. अजून तर काय केलंच काही नाही. लावतो ना मी मेळ आता. आता तर चहा पाणी झालं. मी बाळभाऊच्या घरी जातो. ते कसं मोठ्या दुकानदाराच्या इकडे कामाला आहेत. ते जर दुकानदार घेतलं फारच चांगलं. माझ्या डोक्यात होतच ते. मी येतो त्याच्या घरून आता. जातो मग. जा लवकर, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर ते विकून टाका. पटकन आपलं चांगलं घर घ्या. लागलं तर रेडीमेडच घ्या. म्हणजे हे उचललं खायला की निघाले. बांधणं नको ना, काही नको. पाणी मारणं हे ते मामा ताप नको ते. कोणा मजुराला चहा करा आणि हे करा. जा तुम्ही पाहा लवकरात लवकर बंदोबस्त. आले नाही का म्हणा बाळू फिरून नाही का. आले असन बहुतेक. आता टाइम झाला त्याचा. अरे हाय का हो घरी घर मालक. बाळू घरी आहे का हो. आता या टाइमला याच सगळं हे हो ना, तिकडे भांडे घासून राहिला मी. अरे हो हो हो, आलो आलो आलो. अरे साठ वरंड्यात नाही का. आवाज तर इथूनच येऊन राहिला. चला अंदरच जा लागेल फटकन नाही का. बाहेर कसं कोणी आलं तर काय विषय आहे काय नाही नाही का. गुपचूप मध्ये कर लागते काम अशी. हो आलो आलो मीच येतो. थांबा तिथं. थांबा आलो आलो. जसं तसं आलं वाटतं इकडे. हो ना, येतच ना बाहेर बाबा. बोलायची म्हणलं कसं काय बा चक्कर सकाळी सकाळी काय म्हणता. आले का पाणी आले का नळ म्हणलं. आज बसलो वाटते बळ भोले भांड्यावर नाही का. रोज चाटा मारून राहिले ना. बरं केलं बरं केलं. का म्हणलं बळ भाऊ काय आहे म्हणलं हे काय भांडे घासून राहिले होते का. भांडे कोणते म्हणलं. काय गाडी घासून राहिलो मी. गाडी धुवून राहिलो म्हणलं. गाडी धुवून राहिलो. नाही मला तर वाटते 2 ताली काम होतं तुमचं. कोणी आलं की गाडी धुवायची नाही तर मग इकडे भांडे घासायची. असं दिसून राहिलं बा मला. अरे काय सांगा आता. काय आता भांड्यापाशी उभं असलं म्हणजे भांडेच घासते का माणूस. हा काही आपलं बोललं काही गाडी पुसून राहिलो होतो ना मी. काय होतं काय तुमचा विषय काय म्हणलं ते सांगा पहिले. काही नाही एक विषय होता जरा महत्वाचा. तुम्ही म्हणे बा पोराजवळ शेती असल्याशिवाय पोरी भेटत नाही आजकाल. आता तुमचे 40 वर्ष झालं म्हणता ना वावराच्या ना. तर म्हणलं आता कसं तुमचा बजेट चांगला आहे. घेऊन घ्या म्हणलं 3 एकर. पुढे भविष्यात कामी येते. आपलं होतं विक्री 3 एकर. घर आहे लागन तर घेऊन ठेवा पडून राहू द्या. असा विचार होता बा म्हणून विचारायला आलो तुम्हाला. राहू द्या ना बाबा. काय म्हणलं सुधी दिवस खराब काय करून राहिले तुम्ही. पोरगा आहे तुम्हाला. तुमच्या रामूचा जरा विचार करा. त्याला पोरी भेटला पाहिजे ना पुढे. वावर नाही तर कोणी विचार नाही त्याला. नाही तसं नाही ते. आपण कसं आहे बुडा म्हणून राहिला. आपला बुडा काय म्हणते विनाकारण शेती बेवारच पडू नये. त्यापेक्षा विकून टाक म्हणजे चांगलं घर गिर एखादं दुकान फुकान काहीतरी घेऊन घे म्हणे. म्हणून कसं बाबा मिनता करून राहिले. म्हणून म्हणलं बा इकून टाका काय करता आता. बाबा पुण्याला तिकडे सेटिंग झालंय. मा इकडे होऊन जाते बरोबर असा विचार आहे. आता येता पुढे असं दिसते मला. अरे बाबा म्हणलं राहू दे हाय तेवढी. तोंड राहते त्या गावात झाले. राहू दे काही इकू नको म्हणा. पुढे सांग समजावून. वावराशिवाय काय तालाय म्हणा. मग पुढे काय करसान म्हणा. मग का कटोरा घेऊन इंसान. नाही ना तिकडे लय जम बसला द्यायचा. मग काय तिकडे आयुष्यभर तिकडेच काढतो म्हणे मी. खेड्यात याचं म्हणच नाही म्हणे बुडा म्हणे. म्हणून म्हणलं काय करा मग ते. 10-20 रुपये बटेवाला देत नाही काय करता. म्हणून म्हणलं बाबा लयच मिनता करून राहिली इकडूनच टाक म्हणते लवकर. काय करा मग. म्हणजे इकाचा विचार आहे समजा. म्हणजे फुल अँड फायनलच नाही का. असं बरं. मग आता आपलं तर काही एवढं बजेट नाही आहे म्हणा. पण आता ते तिथं वावर घेऊन मी काय करू. त्यापेक्षा मला वाटते आता आमचे दुकानदार आहेत मालक तर ते काही घेणार नाही. त्याला काही इंटरेस्ट नाही त्याच्यात. खेड्यापाड्यावरच्या रस्ते नाही राहत काही नाही. बरं मी काय करतो गुरुजीला विचारतो. गुरुजी नाही का चालता का तुम्ही आता. आताच गुरुजी घरी आलेले आहे. त्याला म्हणून घेता का बा. त्याला मोठी हवा आहे. घेतलं. मग आताच चला ना. घाला शर्ट घाला आणि चला लवकर. म्हणजे कसं लवकरात लवकर निर्णय लावायचा आहे ते. बुडाला घाई करू राहिला. नाही बाबा वावर पाहिजेच नाही आपल्याला. तेच तर माझ्या शेंद्री दाय कराय का नाही. हो निरा मला जाता येता मला चक्र मारा लागते. मजूर नाही सापडत. शेती लय वांदी झाली आजकाल. करीन त्याची शेती आहे आता. हो नाही ते बा असं परबाहेर कारस्थान जमत नाही. उठवून शेळ्या अन्न वावरात 1000 पाहिजे माणूस. आपण पुढच्या माणसाला जरा इकायचं आहे. हो तुमच्या असं पैसेच घेऊन टाका. पडून राहील लेकाची. इकून टाकता भाव अजून जर वाढले तर. नाही बा हे पहा लय गेले आहेत. मग आता सुकान जगायला पुरते. 10 एकर जमीन आहे. किती काही कमाला शेवटी तेच आहे ना. नाही बस झाला आता. मला पाहिजेच नाही ते. वाया नाही जात गुरुजी. शेती चांगली आहे आपली. हो तुम्ही 1-2 वर्षातच पैसे करता त्याचे. पहा ना तेवढं. हो कसं आता अजून कोणी दुसरा नवाळा माणूस पहा. तुम्ही वय किती आहे. व्यवहार व्यवस्थित होऊन जाते. नाही तर मोठे घोड आहेत आता हे व्यवहार करणं. आपण करूच काय घेऊनच काय करू मी. आपल्याला गरज आहे ना. आपल्याला गरज नाही राहील ना. मग आज फक्त एक काम करू शकता तुम्ही. हो एक मी सल्ला देतो तुम्हाला. आपले धाब्यावर ते नाही का लक्ष्मणरावचा धाबा. हो ते घेऊ शकते राजा. त्याच्यावर कसा मालगिरी चांगला आहे. काही सांगतात नाही. ते उचलू शकते तेवढं. बाकी तर मला नाही वाटत हो कोणी. ते म्हणता नाही का. हो ते आहे जरा रगड पार्टी दिसते जराशे. हो कुचू जमा करून राहिला ती. त्याला भेटावं गेलं का दुपारी जाऊ समजा. ना 9-10 वाजता येते ते धाब्यावर. जा लवकर त्याला. सगळं मूड चांगलं राहते त्याचं. नाही तर किरकिऱ्या माणूस आहे ते. त्याला भेटा. त्याला म्हणा असं आहे द्या सलटू. हो नाश्ता करा लवकर आणि चालले जाऊ आपण तिकडे. हो चला मग ते गुरुजीचं काही टाल बसत नाही. बरं पाहतो गुरुजी मग त्याला विचारून काय होते काय नाही का. बरं ठीक आहे जाऊ. चला मग चला म्हणलं बळभाऊ लागा काम कमी. पेपर शिवाले इकडे कुकडे म्हणलं काय बिल थांबा जरा एकतर घ्यायचे ना अजून. ते आम्ही जरा अलग कामोकामी आलो. कसं आहे आता तुमचं कसं आहे बजेट चांगलं आहे म्हणलं. 3 एकर जमीन विकायची होती. तर म्हटलं घेत असाल तर चांगली जमीन आहे.
घर आहे लागन तर समजा. मला घर आणि आपलं 3 एकर जमीन असं विक्री काढलेली आहे आपण. तर पहा मग बजेट असेल तर तुमचा. त्याच्यासाठी आलो होतो विचाराले. हे कसं काय घाणी झालं म्हणा काय काम आहे असं असं हो का म्हणजे काय इकडून कोण राहिले मला काय अडचण काय तुमची अडचण काय आहे? अडचण आपली काहीच नाही. आता बाबा तिकडे आई तिकडे मस्त आहे पुण्याले कंपनी. आपलं इकडे एजन्सी चांगलं चालू आहे. त्यामुळे कसं आहे ती शेती आहे तिकडे पडून काही विनाकारण काही त्याचं उत्पन्न नाही काही नाही. म्हणून बाबा म्हणे विकून टाक बा तू घर गिर घे चांगलं मोठं झाटं एखादं दुकान गिकान आता कॉम्प्लेक्स मध्ये. म्हणून म्हणलं कसं विकून टाका मग नाही तर आपल्याला काय आवश्यकता विकायची. घरासाठी शेती विकून राहिले लय शायना दिसून राहिला कॉम्प्लेक्स मध्ये दुकान घेतो म्हणते बद्दू माशा मारत मग असं असं हो का बरं बरं 15 कसं आहे 3 एकर म्हटलं आता काय कशी आहे जमीन काय आहे तसं एवढं तर नाही चावत म्हणा आपल्याला भाव पाहून पाहा लागं हो नाही तर 2 एकर मला घ्या लागेल एखादा सोबती पाहा लागं पाहा तुम्ही एखादा सोबती गिफ्टी असेल तर रामपूरचा दोघा मिळून घेऊन टाकायचं टाका सलटून यायला त्याला इकल्यापेक्षा त्यानं जरासं द्यायचं लवकर घर होऊन जाते मग बरोबर मग रेट गिट कशी आहे कुठपर्यंत अंदाजे समजा सध्या ते लक्ष लगत सांगा लागेल ना नाही तर कमी कर ना. 10 लाख रुपये ठरवले समजा. हो गावानेटी आहे लय ते दूर नाही आपली जमीन. हो गावाला नदीच्या पळायलाच आहे जवळ. हो लय बजेट पाहिजे मग एवढं नाही चावत आपल्याला नाही का एखादं सोबती करायला लागेल आपण कोण करावं सोबती नाही का हो चांगला माणूस पाहिजे कानाच्या वरचा नाही पाहिजे 150 मला वाटते कधी बुडेल भाऊ विचारून बरं मी काय म्हणतो मी एक जणाला फोन लावतो हो त्यानं जर 1 एकर घेतलं तर मी 2 घेतो आणि घर घेतो ऍडजस्टमेंट करून घ्या लागेल आम्हाला एकट्याचं काही बजेट नाही मग लहान कोण असेल तर हो मग कसं दोघं मिळून घ्या काय एखादा मन खरेदी. बरोबर थांबा मी फोन लावते येईल पाहतो काय आहे हा विनोद बाबाचा साडू हे आता चिवनराव काय वावर इकून राहिला म्हणलं याला काय अडचण पडली बा घर घेतो नसं तसं हा का बाहेर इकून राहिला का जा बुडा तिकडे आहे हे इकडे इकून राहिला म्हणा मला वाटते बाबा लुटरेला सांगा लागल नाही का हो ना त्याचा साडू आहे ते हो सांगा लागल हे चिवनराव वावर इकून राहिला बा पाय जरा काय आहे काय नाही तर हो नाही तर इकडे का कर्ज बाजारी काय जे गुतला आहे काय सांगा नाही का हो विचारा लागल त्याला काय आहे तर माहिती काय म्हणते बाबा लक्ष्मण हॅलो हां बोल लक्ष्मण काय म्हणतो बा अरे कंदिराबाजी मी काय म्हणतो कोणी आहे का तिथं आसपास कोणी नसेल तर मी काय म्हणतो महत्वाचा विषय होता काय बाबा सांग ना बा कोण नाही हो काय सांग ना काय म्हणत होतो एखादा एकर घेता का म्हणलं हो एका जण 3 एकर इकडे आहे हो आपल्याला कसं जास्त पटत नाही एवढं 3 एकर काही घेणं होत नाही घर आहे मस्त वावर आहे हो तर पाहा मग घेत असाल तर दोघा मिळून घेऊ आपण हा जवळ आहे तू बापरे काय 3 एकर अरे मी तर एकटाच पोचतो राजा हो ना माभिन तर मला वाटते घ्यावंच आता नाही का हो ना ते पैसे पडून आपल्या गॅसमध्ये एखादी कोणी चोट बसायची तर बसा लागत हो ना मला 2 एकर वावर पाहिजेच होतं अरे बा कसं काय आता लेखाचं पण पैसे रे आपल्याला पैसे कुठचे एवढे तू कसं काय फोन लावला तुला कुठं माहीत माझं कुठचे पैसे म्हणून तर म्हणलं मला माहिती आहे कोणाला पैसे असते तर काही ना काही असं ना तुमच्याजवळ मग व्याजा बट्ट्या नाही इकून तिकून जुना माल काही असं ना काहीतरी उरलं सुरलं एखाद्या एकराचं बजेट 7-8 लाख रुपये आता याला सांगता येते का माझं घपाळ आहे म्हणून 22 लाखाचं हो ना 3 एकर तर मीच पोचवतो पण मला वाटतं 2 एकर आपण घ्या 1 एकर याला घेऊ द्या नाही का हो मेवण्याला पाहिजे बा असं करावं लागेल खरेदीच्या वक्ती आपल्या नावानं उतरून घ्या लागेल बरं मी काय म्हणतो लक्ष्मण मला तर काही इकडे आपल्या घ्यायची शक्यता नाही आपली म्हणा आपला काही एवढा बजेट नाही गाडी का लागेल हे ते ताल बसा लागेल एवढा काही ताल आपला बसत नाही तर आपला मेवना आहे का नाही हो त्याला पाहिजे हो ते म्हणे मला एखादं वावर असं सांगलं बा तर समजा 2 एकर घेऊ शकते ते हो म्हणजे कसं 2 एकर ते घे 1 एकर तू घे असं चालतं का तसं काय हरकत नाही तुम्हाला 3 पाहिजे 3 घ्या तुमच्या मेवण्याला म्हणा हो पण तुम्ही या फक्त काय नाही पाहून घ्या मग आज वावर पाल चालले जाऊ काय विचार लागते आता बस घरी गेलं की निघालं हो ना बरोबर फक्त मेवण्याला फोन करतो या म्हणजे त्याला कानावर टाकून देतो बरोबर ठीक आहे मी घरून येतो आता आणि लवकर गाडी घेऊन मग त्या धाब्यावर येऊन जातो वावर पाल चालले जाऊ बरोबर या लवकर या फक्त कोणाला लिखीच नका करू मला लोक बाताचे बा वावर इकडे म्हणलं की बाताचेच बरं टपेलच असते एखाद्या हड्यासारखे या लवकर या कमी बजेटमध्ये बसते मग या लवकर या हो ना हो बस निघालो 10 मिनिटं निघतो इथून अर्ध्या पाऊण तासात तिथं हजर हवा ठीक आहे मग ठेवतो फोन आले बाबूजी मी काय म्हणत होतो आताच दाखवून देतो म्हणते ते वावर घर हो मग कसं करता तुम्ही जाता का मग कसं दोघे चालता आपण मी काय म्हणत होतो लक्ष्मण आपला मेवना काय म्हणे हो साधारणतः जर झालं तर आपणच घेऊन टाकू म्हणे म्हणून म्हणलं कसं आहे जर समजा कमी जास्त पडलं आम्हाला नाही समजा झेपावलं तर मग मी तुला फोन करीन तोपर्यंत मी पाहून येतो काय आहे घर गिर हे ते पोझिशन आपल्या मेवण्याच्या जर बजेटात बसलं तर ठीकच ठीक मग आम्हीच घेऊन घेतो बहुतेक मेवना हे दोघा मिळून घेते वाटते आता नाही का अरे म्हणलं काय आहे ते खरं सांगा ना तुमचा मेवना तुम्ही दोघा मिळून घेऊन राहिला वाटते नाही रे बाबा आपल्या पैसे कुठं पैसा रे चक्कीवाल्याजवळ कुठचे पैसे आपल्या पैसे आपला मेवना घेऊन राहिला आपलं काही नाही बरोबर जे काय असेल ते पहा मग तुम्ही तुमच्या हिशोबानं तुम्हाला जर परवडलं तुम्हीच घेऊन टाका मला काही टेन्शनचं काम नाही मग ठीक आहे मग धन्यवाद जा मग तुम्ही हो यायचे सांगता जा तिकडे काय घेऊन राहिले तुम्ही आपल्या गावात पाहा तुम्ही जमीन मग तिकडे काय घेऊन राहिले त्या गावात कोणा जाते शेती करायला हो ना बसले आपले काही बी करत तसं नाही ना लोकांना माहित नाही ना एवढे पैसे आले कुठून लोकांनी पुढे हो नसतं मागचं पुढचं उघडून निघायचं ना आपलं मग पायावर त्या मुक्षरानं किती चत्राई केली 2 एकर वावर घेऊनही बसला मस्त एकदम काहीच आणि पद्धतशीर जमलं 10-12 एकर केलं ना त्यानं आणि आपले ते पैसे गॅसमध्ये एखाद्या दिवशी कोणी सोडली एखादा मागायला आता गॅस सरला तर बसा लागं म्हणून म्हणलं मस्त वावर आहे 3 एकर आपणच घेऊन टाकू लक्ष्मण म्हणतो तू राहू दे घर आहे म्हणते सगळं 22 लाखात सगळं टिप्पण बसते आपलं तिथं म्हणजे तू एकदम म्हणजे विस्तार झाला तिथं म्हणून म्हणून म्हणलं कसं आहे लोकांना माहिती होत नाही काही टेन्शनचं काम नाही तिकडे आपलं घेतलं मेहनत घेतलं करू आणि जाय तिकडे पण तिची शेती करायला कोणा जा काय करा गावात असत बरं असतं
गावात भेटत नाही ना, इतक्या कमी भावात भेटते का आपल्या गावात? इरिगेशन आहे, सगळं कॅनॉल आहे, पाणी आहे सगळं. 10-12 लाख रुपये एकराची जमीन आहे आपली. इथून काय होणार आहे? तिथं 3 एकर जमीन उरायली, वावर उरायलं, घरही उरायलं, मग टेन्शनचं काम नाही ना. बाबा तुम्हाला काय पटते आपण काय बोला त्याच्यात? नाही, तुम्हाला काही समजत नाही. मी बरोबर करतो काय करायचं ते. हो, इथं लोकांना माहिती नाही पडू देतात ते. हो, मेवण्याचं आहे म्हणून सांगता येते, तिथंच घ्यायला पुरते आपल्याला. मग पडून राहा ना, कुठं जाणार आहे ते? मग आपण लक्ष ठेवू इथून बरोबर. चला येतो मी लवकर. ते गॅसमधले पैसे बरोबर आहे का पाहून घेतो आज. मी येतो सौदा करून आता. ठीक आहे, मग निघतो मी. मी काय म्हणतो बाबा, तुम्ही अशी गेल्यापेक्षा गाडीने चालली जाऊन आपण लवकर फास्टमध्ये. मग गाडीने चला मोठ्या. नसते ना, लडू करावं लागते. मग काय आता मी आता कपडे बदलले असते नाही तर मग आपलं साधं भाधं जा लागते बा. परिस्थिती नाही, काहीतरी घेऊन राहिलो बा पोटा पाण्यासाठी. मग भाव तरी कमी कर, नाही तर मग एवढी गाडी आपातापा पाहिल्यावर त्याला वाटते चांगलाच माणूस आहे बा. गरिबी दाखवा लागते घेपर्यंत. घेतल्यावर मग करणं उड्या मारणं किती काय. चालेल तुम्ही. तर का चिमणराव काही फोन नाही गिन नाही? बटईदाराला तर फोन करत जरा येऊन राहिलं म्हणून. कसं काय म्हणलं अचानक चक्कर? आपले बटेदार आहे म्हटलं बळभाऊ. तर मी काय म्हणतो काका, अचानकच झालं ते आमचं. आता म्हणलं चला बा, थोडस काम होतं म्हणून आलो. मग चाल ना घरी, चाल ना चहा घे घेऊन. आता तुझ्या घरी तर कोणीच नाही. चाल मग घरी. राहू द्या आता. ते कसं आम्हाला घर दाखवता येईल. आपल्याला कसं घर आणि वावर इकडे काढला आपण. म्हणलं कसं हे पाहासाठी आले तर काय होते काय नाही पाहू मग. आता वावर काय लिकून राहिलं हे? काय करावं का जमा कामी आहे ना, बरं आहे ना बटीनं. अरे राजा चिमणराव, कसे काय बोलून राहिले तुम्ही? अरे म्हणलं गावातली जमीन विकत असते का? हो ना पण ते काय आता इलाज नाही ना ते. बाबा म्हणते बा काय इथं पडू नये आणि काय करता येतं, आपल्याला काही शेती करता येत नाही. बाबा गुतले तिकडे पुण्याले. म्हणून म्हणलं काय करावं आता, तर मग इकून टाका बा. तिथंच आपल्या शहरातली काही घरदार काही दुकान गिकान करून टाका. काय करता मग इथं पडल्यापेक्षा. बाबा तुम्हाला काय पटते तर, पण इकाल नाही पाहिजे बा. मला तर वाटते हो, कसा गावचा रस्ता बंद होते ना अशानं. हो ना, पण आता काय राहिलंच काय होईल तुम्हाला विनाकारण. आहे ना तुमच्यासारखे असल्यावर काय का आपल्याला काय पाणी पाजणार नाही का आलं एखाद्या वक्तीत. ते तर हाच भाऊ, आपण तर काही तयार आहोत राजा. त्याचं काय, चला आता म्हणलं जेवायला चालसन, जेवायला चला. मग पहा बा, मग आता तुमची इच्छा. येतो मी आता. येईल घर दाखवून देतो, नंतर वावरही दाखवा जाय. उशीर होते मग. चला येतो काका. बाकी आपलं सोयाबीन बरं आहे आलं का? आलं कायचं, सऱ्या गावाच्या मागून पेर आपली. अजून तर हिरवच आहे आपलं. आपल्याला 15-20 दिवस लागते अजून. हो का? असं बरं चांगलं आहे ना, होईल ना काही चांगलं यावर्षी. होईन तो आता निरा खड्डू आहे त्या वावरात. हो ना मस्त होते. काही का पाचच काम नाही दिले. मस्त वावर आहे ते. जा या बाबा जा. बाबाजी हो, पाहिलं ना घर कसं वाटलं? अंदरूनही चांगलं आहे, बाहेरूनही पद्धतशीर आहे आणि एकदम जागा माणसांना मोकळी चाकरी भरपूर. पाहा म्हणलं कसं वाटलं तुम्हाला तर? हो ना पण कसं अलग सलग घर आहे हे, थोडं सगळ्या गावाच्या मागं आहे. बरं घर आहे म्हणा तसं. अंदरे गिंद्रे जरासं आहे, पण दुरुस्ती करायच लागते. नाटागिटा सागायचे आहे, सगळं पद्धतशीर आहे. कौलाचं घर आहे. जागा आहे भरपूर आहे, असं काही विषय नाही. पण कसं घर जरासं म्हणजे गावात एकदम अंदर पाहिजे होतं लेखाचं. मेन पॉईंट असलं का नाही, मग जरा किंमत भेटते त्याला. हे कसं गावाच्या बाहेर आहे ना. हो ना, पण जागा लय आहे ना आबाजी. जागा पाहता का तुम्ही? 20 गुंठे जागा असू शकते पुरी. बिलकुल ताऱ्याचं कुंपण घ्यायचं मस्त, याच्यात भाजीपाला टाकायचा. लय जागा आहे ना घराले. हो ना, ते कसं आहे म्हणा, पण शेवटी हो कौलाच आहे का नाही. बरं आपण पाहू ना काय पोझिशन बनते तर. वावर पाहू पहिले, त्याच्यानंतर ठरवू मग. बरं चालता का वावरात मग? चला मग पैदल चालले जाऊ. म्हणजे कसं गाड्याने आले पुरत नाही. आता पाणी पावसाच्या कशा वावरात काही गाडी जात नाही. राहू दे ना, गाडी इथेच आहे ना, काही हरकत नाही. चला मग आता वावर पाहून घेऊ. लय दूर आहे का वावर? म्हणजे किती दूर किती आहे म्हणलं? काय बाबूजी, इथून आवाज ठोकला तर वावरात जाते. मग मी इथूनच आवाज देत जाणार बाबाले, चला बाबा जेवाले. मग काय इथेच आहे चला. बाबूजी हे नद ओलांडली की बस पहिलं वावर आपलंच वरचं. काहीच दूर नाही. असं गावाच्या बिलकुल असा आवाज जाते आपल्या गावात. सगळं बिलकुल पद्धतशीर जवळच्या जवळ आहे. टेन्शनचं कामही नाही, लय दूर जायचं काम नाही. अरे बापरे, म्हणजे नदीलाच लागून आहे का वावर? अरे बाबा, मग तर लयच घोर आहे. जर नदीला पूर आला म्हणा, काही आलं सरळ गेलं का नाही मग दरवर्षी मग तेच रोन आता बरं. नाही एकदमच लागून नाही आहे. आपल्या आधी 1-2 वावर आहे, त्याच्यानंतर आहे आपलं. म्हणजे एकदम नेटी नाही. तेच म्हणलं बा, नाही तर सरी गोटी येऊन पडायची मावरात नाही. हो ना, घ्या लागन बसा लागन डोकशे फोडत. बरं ठीक आहे. मग नदीहून आता समजा काही पिकं गिकं आले तर मग ट्रॅक्टर कसं नाही काही पूल गिल काही आहे का नाही मग? कसं काय व्यवस्था? आहे ना पुढे जायचं जरासं. पुढे जाऊन एक पूल आहे, डबल असं रिटर्न यायचं. आहे ना पूल आहे. हो बाबा, म्हणजे फिरायला यायला लागते तिकून असं नाही. अभिन तर इथं एखादा पूल नव्हता पाहिजे का? कायच करा आता. काय राजा आहे म्हणा वावर जवळ, पण कसं अपिटी आहे पण वावर. बरं चला दाखवा पुढे काय आहे काय नाही. तर चला कसं आहे वावर पाहू, मग नंतर बोलू. मला कुठं चित्र आहे वावर सगळे धुरे बंधारे बिलकुल चारी बाजूने चौकस फिरून राहिला ना ते. काय पाहिजे काय काय सोनं पाहिजे काय जातं. हो ना, काय ये ना म्हणा बाबा, ये लवकर ये म्हणा. चला ना, झालं असेल ना या. अरे थांबा भाऊ, कोणा काही धुरे कोरलेले आहे का काय? पाणी लागत करायचे मग नसतीचे भांडणं. मग नंतर थांबा जरा थांबा, पाहू द्या मला पूर्ण वावर निवांत म्हणा ना. हो पहा म्हणजे पहा, मनाची समाधानी होईपर्यंत पहा. काय म्हणलं चिमणराव जरासं काळजीपूर्वक. सौदा कसा बरोबर कर्ज हिशोबाशी म्हणा, नाही तर 5 लाखांना मागा जोगताय बरोबर आहे. कारण की रस्ताच नाही, नदीच आहे, पूल कुकून आहे, काय कुकून आहे. लय चौकशी करून राहिली ते. मला पाहूनच राहिलं ना मी ते. घरापासून तेच सुरू आहे त्याचं. लय साय वाटतं, असं आहे तसं आहे. पण नाही 10 लाखाच्या खाली बोलतच नाही ना मी. लयच 8 पर्यंत यायचं आपल्याला, याच्या खाली यायचं नाही. काय लाभाची वावर घर काय कसं वाटतं मग? काय म्हणते पोझिशन?
काय राजा काय वावर आहे का रे काय वावर म्हणते काय रे सरे खड्डूस आहे ना वावरात नाही हा बाजरा येते का नाही काय सांगायचे नाही पाबर हे हा पाबर सगळा खड्डू दिसून राहिला हा कोंबडीच्या कोंबडे आहे सगळे आलेले वाटलंच तरी मला काही ना काही किल काढतेस म्हणलं हो ना पण मग आता ते कसं वज नाही ना हो आबाजी वज नाही न्यायची बटेन दिलेलं वावर आहे आता कसं मजूर सापडलं नाही सापडलं राहिलं असेल कापाचं आता मग त्याचं काय असते काय मग वावर खराब आहे का हा तुम्ही आता मेहनत जर घेतली तर पिकते ना चांगलं हे इथं नसते तर बटेन दिलेलं आहे हो ना पण कसं वावर कसं एक तर नदी आहे मधात हो आता कोणती गाडी बैल नेतो म्हणलं की पूर आला बा अटकलं माणूस हा सगळ्या गोष्टीचा विचारपूर्वक करून शेती घ्यायला लागते ना पण आता बरं पण तरी वावर आहे काही जसं म्हणलं तसं काहीच नाही वावर पाणी गिनी आहे समजा नाही का हो पाणी कुठून आहे मग वावराला समजा विहिरीचं पाणी आहे का कायचा विहीर नाही दिसली मला नदीवर मोटार लावली आहे तिथून पाणी येते लाईन गिन वावरतच आहे ना सगळं आहे व्यवस्थित आहे बिलकुल नदीवर आपली मोटर बसवलेली आहे पण आपण उन्हाळ्यात का पाणी राहते का नद्याले मग काय आधीचे पुढचे मोटरवाले ठेवते का पाणी मग काय तर कठीण आहे ते ऐन टायमात पाणी नसायचं इथं म्हणजे समजा एका पिकावरच काम आहे नाही का बरोबर असं काय भाव काय ठेवला मग शेतीचा समजा काय एकर ठेवला 10 लाख रुपये एकर 30 लाख रुपये 3 एकर होईल आणि घराची किंमत आहे 10 लाख रुपये 40 लाख रुपयात आपलं सगळं आपला खटला इथे विकून टाकायचा आहे 40 लाख रुपये 40 बापा माझं 22 लाख कसं काय बोला आता बापा बाबा लय झालं राजा पण इतकं नाही एवढं नाही पसणार बा आपल्याला एवढं जमीनचा भावही नाही काही आपलं सांगायचं म्हणून सांगायचं नाही म्हणा पण कसं इकाचं असेल सांगा बा तुम्हाला हो पद्धतशीर बोला नाही बा वावर कसं आहे गावाच्या नेटी आहे लय दूर थोडी आहे का वावर मग 5 मिनिटात घरी जाते राजा माणूस घरही चांगला आहे त्याचं का घर का काय मोडतोड आहे का ना घरी काय तरी मग काय त्याची आता रिपेरिंग करावं लागते खर्च आहे त्याचा मग बंद घर असलं की सुद्धा नाही राहत नाही पुरत नाही कसं आहे मात विचार बा बा मी एकच सांगतो तुम्हाला आपल्याला कसं परवडण या भावना आपण सांगू राहिलो लयच आपण 5 लाख रुपये देऊन देऊ 5 लाख रुपये एकरानं समजा 15 लाख रुपये वावराचे आणि चला भाऊ 8 लाख रुपये घराचे हो बस झालं याच्यावर आपण काही देऊ शकत नाही नाही राहू द्या म्हणलं आबाजी हो आपल्याला काही एवढी आवश्यकता नाही हो घेसान घ्या तुम्ही चला तुम्ही 10 लाख म्हटलं म्या 8 मध्ये सोडून देऊ आपण बस शेवटचा आकडा आहे आपला 8 लाख रुपये एकरानं आपण जमीन देऊ आणि आपलं घर आहे ते 10 लाखाचं याच्या खाली आपण देणार नाही बसतच नाही मिळत नाही बस ना अर्ध्यातही नाही ना तुम्ही सांगू राहिले 10 लाख मी सांगू राहिले 5 लाख काही मिळत नाही याच्यात घरी जाण्यातच मजा आहे चला निघू मी येतो मग आता काही इलाजच नाही पाहा मग ते लक्ष्मण रावले की हाताशी एकट्याला पचत नसेल तर 9 लाख जास्त नाही आहे ना मस्त आहे ना पद्धतशीर आहे ना वावरे असं करावं नाही का नाही बस शेवटचं 7 लाख म्हणा 7 त्रिक 21 आपल्याकडे 22 हो चला तर मी काय म्हणतो शेवटचं एकच सांगतो मी हो याच्यावर मी बोलणारही नाही आणि मी थांबणारही नाही हो 7 लाख रुपये आहे ना 3 एकराचे 21 लाख रुपये हो 21 लाख रुपये मी देतो नगदी पेमेंट उद्या म्हणसाल तर उद्या खरेदीवर 7-12 ओके करा आणि घराचं म्हणसाल तर घर काही सध्या घेत नाही मी हो लागन तर भलाही माझ्याजवळ इसारपट करून ठेव मी हो 1 लाख रुपये देऊन आणि 8 लाख रुपयाचं घर तर ते मी समजा झोको टप्प्याटप्प्याने देईन बा पिकावर आता किती चत्र आहे बुडून नाही का घर आहे म्हणजे याच्या वावराच्या पिकावरच घेतो म्हणते काय पहा मी काय म्हणतो जाऊ द्या 8 लाख रुपयानं करून टाका 8 त्रिक 24 आणि घराचं म्हणसाल तर अर्ध पेमेंट देऊन टाका दिवाळीले आणि बाकीचं भलाही उन्हाळ्यात द्या नाही मेवना मान्य नाही करत ना मेवना म्हणे बा आपल्याला लसलं 22 लाखाला काय बसवायचं ते बसवा म्हणून त्याच्यावर पैसे नाही त्याच्यापाशी ते आता आम्हाला तिथं कामाला ठेवणार आहोत आम्ही तिथं करणार आहोत सगळं मेवना कसं नोकरीवर आहे 22 लाख भेटेल आहे त्याला ते म्हणजे 22 लाखात करा काय करायचं बरोबर मग कसं करता चिमंडळ काय म्हणता मग सौद्याचं पुरते का 7 लाखानं कायच करा आता बरं आहे पा मी काय म्हणतो 7.5 तरी करा 7 त्रिक 21 22 लाख 50 हजाराचा वावराचं करा बरं आहे घराचं आपण पाहू पेंटिंग ठेवू घराचं नंतर पाहू काय करायचं हिशोब आपण ते घेऊन घ्या नाही का 7.5 पुरते आपल्याला हो जाऊ दे हो घरी आपल्या ताब्यात घेऊ घर घेऊ म्हणतो 1 वर्षानं बरं चालते हे बा आता शेवटचं तुम्ही म्हणलं 7.5 मध्ये आपण आता फायनल आता 7 त्रिक 21 21 आणि 22 22.5 लाख रुपये मला देणार आहे तर मला खरेदी तुमच्या इकडे आणि घर जे आहे तर ते मी 6 महिन्यानं 12 महिन्यानं पिकाचे पैसे आले तसं घेईन नाही तर तुम्ही कोणाला विकून टाका हा झाला विषय क्लोज उद्या देऊन टाका नाही का 22-22.5 लाख येते तर आणि समजा घर आपण दुसऱ्याला विकून टाकू नाही का 8-10 लाख ती येते होऊन जाते आपलं घर 25 लाखापासून घर भेटते बरं ठीक आहे मग चालते आता झाला आपला सौदा द्या इसार द्या आता आणि करून टाका फायनल ठीक आहे मग हा चला गाडीतनी पैसे आहे माया हो कसे 1000-2000 रुपये देऊन देतो इसारपट करून टाकू खरेदील तुम्ही 7-12 काढल्यावर मला फोन करा आपण खरेदीला चाललोय बरं ठीक आहे ना मग सोमवारीच करून टाकू जास्त काय आता उद्या रविवार आहे उद्या काही होणार नाही तर ठीक आहे मग चला उद्या हे आता 7-12 हे ते बाकीचं टापटीप पण बसवते ना आणि त्याच्यानंतर पाहून घेऊ मग वावरात झाला आता घरात सध्या आपलं पेंटिंग आहे ठीक आहे चला मग काय म्हणते का भोपई सुद्धी काय रे काय म्हणतं म्हणलं आलू बोंग्या हा कसा काय फोन लावला बा मी इथं धावणार रे तू काय करून राहिला म्हणलं हो कोणाला टोप्या घालून राहिला तू पाहिजे म्हणलं आता कोणता बिझनेस सुरू आहे अरे बाबा ताडपत्र इकून राहायचं मेहनतीचं काम आहे ना बाडदानी गिडदानी खेळोपाडी मग काय चोट्टा दिसून राहिला तुले पाहिजे जरा सुद्या देतो ते तडपत्रे हो नाही ते दाखवायची एक द्यायची दुसरी ते पोती किती सुद्या देतो उदरार कतरले देशी लोकांचे सोयाबीन भरायचे वादे काय आहे तर जाऊ दे ना बाबा सांग ना काय काम काय होतं म्हणलं कायचे काम तुला किती फोन लावले मी सकाळी मग काय तर शेवटी आता तो 2 वाजता फोन उचलला तुला का तुला 7:30 माहीत आहे का म्हणलं काय चालू आहे तर
चालू आहे म्हणजे काय चालू आहे ते चांगलं चालू आहे बा. पेपर एजन्सीतनी 40-50 पडते म्हणे असं तर सांगे बा एक दिवस मला. त्याचा पत्राचं हे घाट्यात आलं वाटते बा ते काहीतरी. हो काहीतरी गोत्यात आलेलं आहे ते. हो काय कायच्या नादी लागलं काय सांगा. हो घर आणि वावर विकून राहिलं ना ते. हो वावराचा सौदा झालाय सारखाच आहे आता ते. हो लक्ष्मणरावनं त्या कधील बुड्याला फोन केला. दोघा मिळून घेण्याच्या फिक्रीत आहे तो. काय बोलून राहिला हा? म्हणजे वावर इकून राहिला, घर इकून राहिलं. हा त्याचा बाप तिकडे आहे आणि हे इकडे काय करून राहिलं. मग तेच म्हणलं काय लफडा आहे बुवा, जरासं माहिती काढत नाही जरा साडवायची. हा चिमणराव साधा माणूस आहे, दिन गलपट्ट्यात कोणाच्या. हा काय आहे काय नाही प्रकरण त्याचं. नाही 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 पाहतो ना मी. वावर नाही जाऊ देत त्याचं. वावर कसा ऐकते ते. हो सांगतो ना मी त्याला काय आहे तर. मला घरी जाऊ दे आता पहिले. हो जातो मी 3-4 वाजता. पाहतो त्याचा कार्यक्रम, फोन लावतो त्याला आणि काय पाहतो प्रकरण. तेच म्हणलं बाबा कायच्यात अटकलं ते शेअर मार्केट हे ते कायच्यात काही फसलं गिसलं काय तर. हो आपल्याला काही समजून नाही राहिलं त्याचं. सरळ इकड्या काढलं त्यानं. हो तेच म्हणलं पाय तू काय आहे त्याची खोलपेटी करू. पाहतो ना ते आता काय कोणती रमी फमी लावली का काय कुठं काय केला कबाळा पाहतो मी ती. हो ठीक आहे ठीक आहे ठेवतो आता. लागतो मी हिशोबात त्याच्या काही विषय नाही.